नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं वीकली मार्केट ॲनालिसिस. ठीक आहे. चला आता मग सुरू करूया. मार्केटमध्ये आपण म्हटलं होतं, इव्हन त्या दिवशी म्हटलं होतं, की जवळपास हा ब्रेकआउट झोन आणि डेफिनेटली मार्केटने एक चांगला ब्रेकआउट दिला होता. थोडक्यात ही जवळपास मार्केट इथपर्यंत गेलं, थोडंफार रिजेक्शन घेतलं आणि त्यानंतर ही मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली. आज काय झालं, आज जवळपास थोडीफार ते 3 दिवसाची मोमेंटम होती, थोडीफार आज एक थोडीफार हॉल्टमध्ये जाताना बघायला मिळाली. हे मित्रांनो लक्षात घ्या. आणि जवळपास आपलं काय या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्येच एक छोटीशी रेड कॅन्डल बनताना बघायला मिळाली. ओके. आता पुढच्या आठवड्याचा विषय कसा करू शकतो? पुढच्या आठवड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमिंग वीकसाठी 52,800 हा एक चांगला मोठा सपोर्ट झोन आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर दुसरा सपोर्ट झोन पडतो तो म्हणजे आपला 53,000, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर वरच्या दिशेने म्हटलं तर मार्केटमध्ये आता जवळपास काय रिजेक्शन झोनचा म्हटलं तो आता त्याच्या आसपास आहे, ती रेंजमध्ये जवळपास कोणती 54,000च्या आसपास आणि त्याच्यावरती 53,800, हे लक्षात घ्या. म्हणजे मार्केट थोडंफार काय आहे की ही जी लेवल आहे जिथे जवळपास आता कन्सोलिडेट झालं आहे कालच्या ट्रेडच्या आतमध्ये आज जवळपास कॅन्डल जवळपास साईडवेज जवळपास ट्रेड आपल्याला बघायला मिळालं आहे. त्यामुळे आपण काय पुढच्या आठवड्यासाठी विचार करू शकतो, मार्केट जर 54,000च्या वरती होल्ड करता तर आरामात आपल्याला मार्केट एक चांगला हाय बनवताना बघायला मिळू शकतो आणि जवळपास ऑल टाईम हाय जर म्हणू शकतो तो जास्त लांब नाही आहे, 54,500च्या आसपास. म्हणजे जवळपास काय इकडे तिकडे म्हटलं तर 1,000 पॉईंटच्या आसपास एक मुवमेंट आहे आणि ती पुढच्या आठवड्यात आपल्याला आरामात बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर जर पुलबॅक आला तर किती होऊ शकतो लक्षात घ्या. हीच जर रेड कॅन्डल आहे, हीच रेड कॅन्डल सगळ्यात महत्त्वाची आहे. जवळपास काय 53,100च्या खाली कुठेतरी होल्ड करताच आपण थोडंफार मार्केटमध्ये काय एक थोडंफार मार्केटमध्ये पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. मग 53,000 असो किंवा 52,800 असो, तिथपर्यंत मार्केट थोडंफार एक पुलबॅकमध्ये येताना बघायला मिळू शकतो या आठवड्यात, हे लक्षात घ्या. ह्या आठवड्याचे रेंजेस कोणत्या आहेत त्या माझ्यामध्ये तुम्हाला समजतात, लेवल्स कोणत्या आहेत तुम्हाला समजतात. थोडक्यात काय ऑल टाईम हायला जाण्याची तयारी बँक निफ्टीने जवळपास केलेलीच आहे. एक क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात घ्या. आणि ही जी आपल्याला जवळपास म्हटलं होतं ना, हा जो एक डाऊनफॉल होता हा सेलिंगमध्ये सगळा संपलेला आणि मार्केट जवळपास परत एकदा नवीन म्हणजे जवळपास काय सध्या तरी ऑल टाईम हाय आपला हाय 54,400-500च्या आसपास. पण ती लेवल तोडताच मार्केट 55,000 ते 55,500 म्हणजे 56,000पर्यंत सुद्धा जाताना बघायला मिळू शकतं. आणि जर सोमवारी जर गॅप ओपन होऊन जर 54,000च्या वरती टिकले तर मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते. परंतु मार्केट जर 53,100च्या खाली होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपल्याला थोडंफार काय पुलबॅक मिळतो. थोडक्यात काय एक मार्केटमध्ये पॉज आहे जो आपल्याला बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. मग तो पुलबॅक 1-2 दिवसासाठी येईल आणि परत जवळपास आपल्याला एक बुधवार गुरुवारपासून ती एक मोमेंटम कंटिन्यूस होताना बघायला मिळू शकते, हे मित्रांनो लक्षात घ्या. आणि जवळपास एक हाय स्विंग हाय पकडायचा कोणता, ही जर रेंज आहे ही चांगली स्विंग हायची आहे, ती जवळपास आपण म्हणू शकतो 52,500ची रेंज, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि स्विंग लो कोणती आपली 51,800 किंवा 51,700ची रेंज आपण पकडू शकतो, जी ही आहे, हे लक्षात घ्या. समजलं का सांगा, सिम्पल साध्या भाषेत बँक निफ्टीचं विश्लेषण. त्याचबरोबर आपण थेट जा आपल्या लाडक्या निफ्टीकडे. निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या, जस्ट सेकंड सगळ्या लेवल्स आपण काढून टाकूया. ओके. आता निफ्टीमध्ये सुद्धा तोच विषय झाला आहे जो बँक निफ्टीमध्ये झाला आहे. जवळपास मार्केट जे आहे हे कसं आहे, मार्केट जे आहे ते जवळपास आपण म्हणू शकतो साईडवेजमध्ये आपल्याला बघायला मिळते. थोडंफार इथे म्हणू शकतो. आता तुम्ही मला साईडवेज म्हणजे कसं, ही मोठी कॅन्डल आहे त्याच्या आतमध्ये छोटी म्हणजे जवळपास काय आजच्या एका दिवसाच्या आत ट्रेड कसा झाला आहे, या कॅन्डलचा हाय लो तोडला आहे का नाही, मार्केट त्याच कॅन्डलच्या आतमध्ये म्हणजे जवळपास काय थोडंफार त्याच कॅन्डलचा हाय आणि त्याच कॅन्डलचा लो म्हणजे जवळपास त्याच कॅन्डलच्या हायचा रिजेक्शन आणि त्याच कॅन्डलचा लोचा सपोर्ट घेऊन त्याच्या आतमध्येच ट्रेड होते. थोडंफार चॉपी टाईप मार्केट या एका दिवसात आपल्याला बघायला मिळतं, किंवा आपण म्हणू शकतो एक पॉज कॅन्डल किंवा हॉल्टिंग कॅन्डल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. एक चांगलं थोडंफार आपण म्हणू शकतो हा डाऊन ट्रेंड होता जो आपण काढला होता. हा डाऊन ट्रेंड संपलेला आहे आणि जवळपास काय म्हणू शकतो, मी आधीच म्हटलं होतं ही ट्रेंडलाईन जी संपली आहे या ट्रेंडलाईनच्या वरती हा ब्रेकआउट आहे, हे रिटेस्ट आहे. मग मुवमेंट थोडक्यात काय एन पॅटर्नचा ब्रेकआउट आणि ब्रेकआउट सस्टेन होताना बघायला मिळतोय, हे लक्षात घ्या. ही चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता निफ्टीचा विषय म्हटला तर निफ्टीला खूप अजून क्लाइम करायचं वरच्या दिशेने, हे लक्षात घ्या. एक ऑल टाईम हायचा विचार केला तर निफ्टीला जवळपास 26,000च्या वरती तरी आपल्याला जाणं गरजेचं आहे, 26,200च्या वरती. मग त्याच्यामध्ये जर एक माइलस्टोन कोणत्या मधचा माइलस्टोन जो आहे तो म्हणजे 25,200ची रेंज जी आहे एक चांगली रिजेक्शन झोन आहे, किंवा ही जी लेवल आहे ह्या लेवलपर्यंत जाताना निफ्टी आपल्याला बघायला मिळू शकतं. ठीक आहे. मग 25,200 पण जाण्याच्या आधी मार्केटला होल्ड करणं गरजेचं आहे. या आठवड्यात ती रेंज कोणती आहे, जवळपास 24,874 किंवा 24,900ची लेवल पकडूया. ह्याच्यावरती किंवा 24,800ची रेंज ओव्हरऑल पकडूया, ज्याच्यावरती क्लोजिंग झालेली नाही ऑफकोर्स. सो त्या लेवलच्या वरती जर मार्केट होल्ड करत असेल 24,800च्या वरती, तर डेफिनेटली आपल्याला कमिंग वीकमध्ये म्हणजे सोमवारी जर गॅप अप झालं लेवल तोडून जात असेल तर डेफिनेटली मोमेंटम आपल्याला चांगली 25,000च्या वरती होल्ड करतात. 25,200, 25,300 ते 25,400पर्यंत बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. परंतु मार्केटमध्ये सपोर्ट रेंज कोणती
आहे. सपोर्ट म्हटलं तर जवळपास एक एन पॅटर्न बनवताना आपल्याला कोणती ही एक लेवल आहे 24,000, एक आपण म्हणू शकतो 300 पकडूया किंवा 24,400 पकडूया. ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेकआउट केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंफार जर रिटेस्ट करायला अजून खाली येत असेल तर लक्षात घ्या मार्केटमध्ये काय बनू शकतो. मग म्हटलं मी आधी मार्केटमध्ये मी हे म्हटलं मागाशी की ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लो सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो आता ही जी रेड कॅन्डल आहे रेड कॅन्डलच्या खाली किती होल्ड करतं ते बघणं गरजेचं आहे का. डेफिनेटली येस. पण त्याआधी ह्या कॅन्डलची जी बॉडी आहे कोणती ही जी मोठी कॅन्डल आहे याची जी बॉडी आहे ते बॉडीचा लो पकडूया जवळपास इथे किती आहे 24,500च्या खाली कुठेतरी होल्ड करतं तरच आपण थोडाफार सिरियसली विषय घ्यायचा सेलिंगचा. अन्यथा जर ह्या रेड कॅन्डलचा लो परत तुटताच 24,600 ते 24,550 ते 24,500 मार्केट येईल 100 पॉईंटच्या आसपास या लेवलच्या आसपास जर आलं तर आपण म्हणू शकतो थोडंफार पुलबॅकमध्ये खाली येतं. मग बघणं गरजेचं आहे मार्केट 24,500चा सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होतोय की डेफिनेटली 24,400चा सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होतोय किंवा ही मोठी कॅन्डल आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा सपोर्ट आहे म्हणजे 24,300 याचा सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होते. या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओव्हरऑल बॉटम झालेलं समजले. आता कुठेतरी इनिशियली हा ब्रेकआउट आहे इनिशियली मार्केट टिकण्याचा प्रयत्न करतो. पुढचा आठवड्यात सगळ्यात महत्त्वाचा एक असणार आहे जेणेकरून आपल्याला ती मुवमेंट कॅप्चर करता आली पाहिजे जवळपास 500-600 इवन त्या लेवलच्या आसपास निफ्टीचा म्हटलं तर 800-900 पॉईंटसुद्धा मुवमेंट तुम्हाला कमी वीकमध्ये वरच्या दिशेने बघायला मिळू शकतो. जर चांगला बुलिश ब्रेकआउट असेल जवळपास ही हॉल्टिंग कॅन्डल झाली या हॉल्टिंग कॅन्डलनंतर मार्केट ह्या मोठ्या कॅन्डलचा हाय तोडून जवळपास 24,800 लेवल तोडून जात असेल तर हे लक्षात घ्या. समजलं का सांगा मार्केटचा अनालिसिस. समजलं असेल तर लाईक कमेंटचे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते मित्रांनो इथे तुमची मी रजा घेतोय. ठीक आहे. धन्यवाद.